माझा आजचा विषय आहे माझा देह माझा शत्रू. माझा देह माझा शत्रू. आपण उघड्या मत्तेचा 4 अध्याय वचन 1 ते 11. कोणीतरी मोठ्याने वाचेल. मत्ते 4 वचन 1 ते 11. मॅथ्यू चॅप्टर 4 वर्सेस 1 to verse 11. संदीप, लाऊडली प्लीज. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेले व देवळाच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नको. फिरून सैतानाने त्याला फारच उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव त्याला दाखवले आणि त्याने त्याला म्हटले, जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी जवळ येऊन त्याची सेवा केली. आमेन. आता आपण इथं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा बुडून बाप्तिस्मा झाल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्मा अरण्यात घेऊन गेला. का? कारण तो सैतानाद्वारे तो मोहात पडतो की नाही ही परीक्षा होण्यासाठी. मला हे फार विचित्र वाटायचं, नेहमी विचित्र वाटायचं. आणि जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनकाळ पाहिला ना वचनामध्ये, मत्ते, मार्क, लूक आणि योहान, त्या मला फार प्रश्न पडायचा नेहमी की प्रभू येशू ख्रिस्तानी कधीही पण सैतानाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा म्हणता येणार नाही की तो मोहात पडतो का, ही सैतानाने अनेकदा त्याची परीक्षा पाहिलेली आहे. त्याला अनेकदा मोहात पाडायचा प्रयत्न केलेला आहे. राग आणून, भुकेमध्ये, किंवा वैभव, गौरव, किंवा थट्टा, निंदा. क्रूस खांबावरती आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने उचकायचा प्रयत्न करत होता की तू खाली उतर, तू देवाचा पुत्र असेल तर खाली उतर. मग चापट्या, डोळ्याला पट्टी लावून मग चापट्या मारल्या सैनिकांनी. मग सांग कोणी मारलं. असं अनेकदा आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला सैतान उचकायचा प्रयत्न करत होता. आणि मला प्रश्न पडायचा की प्रभूंनी का नाही बरं त्याला उत्तर दिलं देहामध्ये? का नाही? त्याला थोडंसं तरी उत्तर द्यायचं होतं ना. दिलं असतं तर काय झालं असतं, म्हणजे प्रतिउत्तर दिलं असतं देहात तर काय झालं असतं. थोडंसं मी तर हा विषय तो थोडासा पॉज करूया आणि आपण आपल्या जीवनाकडे बघूया. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कोणती घडामोड होत असती, आपण लगेच त्याचं प्रतिउत्तर देहात देत असतो. मग ते काही असू द्या. मग आपल्या जीवनासाठी कोणी भांडणं केलेत, राग. मग कोणी आपल्याला जर का वाईट बोललं तर त्याला भांडणं करणं त्या व्यक्तीबरोबर. मग कोणी कुयोजना केल्या तर त्या व्यक्तीविरुद्ध आपण कुयोजना करतो. मग आपल्याला जर का एखादी गोष्ट देवाकडून मिळत नसेल, जर का त्याला विलंब लागत असेल, तर मग आपण लगेच आपले देही कार्यक्रम सुरू करतो. वळवळी शब्द आहे, वळवळी सुरू करतो. आणि मग ही ती वळवळ, काय ना काहीतरी करत 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 आपण आपले उत्तरं, आदम आणि हवेसारखे आपण आपले उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. उत्तरं ज्याची गरज पण नसते आपल्याला, खरं पाहिलं तर त्याची आपल्याला गरजही नसते, पण आपण ते मिळवायचा आपण धडपड करतो. काय ना काय ते आदळापट करत बसतो देहामध्ये. आणि नंतर पाहतो की आपल्याला अनेक वर्ष जेव्हा लोटून जातात, जेव्हा आपण तिथंच राहतो आणि किंवा आपण तिथंच गुरफटून राहतो, पवित्र आत्मा आपल्यापासून दूर गेलेला असतो, देवाच्या योजनेपासून आपण दूर गेलेला असतो, विस्मयित होऊन, निराश होऊन जेव्हा आपण त्याच खड्ड्यामध्ये आपण पडलेलो असतो, त्यावेळेस आपण नंतर विचार करतो की यार, माझ्या जीवनाचं झालं काय? मी कुठे पोहोचलो? काय मिळवलं? काय हासिल केलं? काय जिंकलं? कुठपर्यंत पोहोचलो? काहीच नाही. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, अनेकांचे काय तर 15 वर्ष गेलेले आहेत. एक चूक घेऊन, एक देहिक गोष्टीला घेऊन आपण किती वर्ष बसलेलो आहोत. लाईफमध्ये पुढेही जात नाही, मागे तर पुष्कळ गेलेलो आहोत.
आणि मिठाचे खांब होऊन बसलेलो आहोत. प्रोग्रेस झिरो. फक्त एका ठिकाणी प्रोग्रेस आहे. दुसऱ्या विभागांमध्ये आपण एक विस्मयाचं चिन्ह आपण होऊन बसलेलो आहोत. एक असं चिन्ह की लोकांनी आपल्याकडून आपल्याकडे बघा आणि म्हणावं की असं नाही करायचं बघ, असं केलं तर असं होतं. म्हणजे विचित्र एक अशी परिस्थिती आपली जीवनामध्ये होत असते. आणि मग आपण विचार करतो की असं का, असं का, असं का. तर संत हो वचन सांगतं, गलती करसपत्रचा 6वा अध्याय वचन 8. संदीप, गलती करसपत्र 6वा अध्याय वचन 8. Galatians 6 verse 8. Come on, read. म्हणजे जो आपल्या देहाकरता पेरतो तो देहापासून विनाश या पिकाची कापणी करील, परंतु जो आत्म्याकरिता पेरतो तो आत्म्यापासून सर्व काळचे जीवन या पिकाची कापणी करील. ओके. परत वाच संदीप. सुरुवातीचा भाग परत वाच. म्हणजे जो आपल्या देहाकरिता पेरतो जो आपल्या देहाकरिता पेरतो, जो आपल्या देहाकरिता पेरतो, जो आपल्या देहाकरिता पेरतो. देहाकरिता म्हणजे देहाची काहीतरी गरज असती त्यावेळेस, त्या क्षणाला. कोणत्या क्षणाला? ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी देहामध्ये उचकवलेलं असतं, त्या क्षणाला देहाची काहीतरी त्यावेळेस गरज असते की अरे तुला असं बोलला, मग तू कमाल, आता तर काय चाल भांड, आता असं फाडून काढ त्या व्यक्तीला, असं चिंजाड्या कर की त्या व्यक्तीने पार तुझं तोंडच दाखवलं नाही पाहिजे. असं काहीतरी कर, असं काहीतरी कर की होऊ दे एकदाच. नाहीतर मग देहामध्ये आपल्याला काही एखादी गोष्ट मिळत नसेल, मग देहामध्ये देहाच्या गरजेला पूर्ण करणं म्हणजेच देहाकरिता पेरणं. देहाकरिता पेरणं. मग आता भरपूर टाईम आहे, आता काय करायचं? मग ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, इथं गप्पा मार, तिथं गप्पा मार, ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर, ह्याच्याबद्दल वाईट बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल. मग हसायचं, खिदळायचं, एकमेकाचं नाव, दुसऱ्यांचं नाव बदनाम करत फिरायचं देहाकरिता. जेव्हाच आपण देहाकरिता पेरणी करतो, देहाकरिता, देहाच्या गरजेंना पूर्ण करायला, आपण ज्यावेळेस देहाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस आपण दैहिक उपयोजना करतो, दैहिक योजना करतो, किंवा आता हा चला माझ्या देहाची ही गरज आहे, मला एकटं वाटत आहे, आता बॉयफ्रेंड करू, चल आता गर्लफ्रेंड करू, चल आता एक लफडं करू, चल हे करू, ते करू. ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेस काय होतं? संदीप वाच. म्हणजे जो आपल्या देहाकरिता पेरतो तो देहापासून विनाश या पिकाची कापणी करील. देहापासून विनाश ह्या पिकाची कापणी करेल. देहापासून विनाश. देहापासून विनाश ह्या पिकाची कापणी करेल. विनाश. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी सैतानाला कोणत्याच प्रकारे देहामध्ये उत्तर दिलं नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला मेल्यानंतर पुनरुत्थित व्हायचं होतं. कारण पुढचं वचन, पुढचा भाग वाच, त्याच वचनाचं, गलती करसपत्र 6वा अध्याय वचन 8, पुढचा भाग वाच. परंतु जो आत्म्याकरिता पेरतो तो आत्म्यापासून सर्व काळचे जीवन या पिकाची कापणी करील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःलाच नव्हे तर आपल्याला पण सार्वकालिक जीवनात घेऊन जायचं होतं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देहामध्ये कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली सैतानाला. रोम करसपत्र 8वा अध्याय वचन 8. रोमन्स 8:8. तर जे देहात आहेत
त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. आणि देहामध्ये राहणं हे प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्याच प्रकारे फायदेमंद नव्हतं. म्हणून तो देहामध्ये त्यांनी कधीही प्रतिक्रिया नाही दिली. संतो, आज तुम्हाला आणि मला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला विपुलतेने आशीर्वादित व्हायचं आहे का आपल्याला नाशाकडे जायचं आहे, आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा काय करायचं. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी चांगलं भविष्य बघायला बघत आहे आणि तुम्हाला वाटतं की लोकांबरोबर गप्पा मारून तुमच्या लेकरांना चांगलं भविष्य मिळणार आहे. सॉरी, मला क्षमा करा, तुमचं फार मोठं चुकीचं एक फार मोठा भ्रम आहे हा. तुम्ही स्वतः निर्णय घ्या, तुम्ही स्वतः अवलोकन करा स्वतःचं. तुम्ही किती वेळ फोनवर गप्पा मारता, लोकांशी गप्पा मारता आणि किती वेळ प्रार्थनेत बसता आणि किती वेळ वचन वाचता. तुम्ही घरातच बसलेले असतात. मी आता स्त्रियांशी बोलत आहे, ज्या आया आहेत, ज्या माता आहेत. तुम्ही दिवसभर घरात बसलेले असतात. तुम्ही स्वतः बघा, तुमचा फोन तुम्ही किती वापरता आणि तुम्ही गुडघ्यावर किती असता तुमच्या लेकरांसाठी, स्वतःसाठी. तुम्ही किती वचन वाचता आणि तुम्ही किती फोनवरती गप्पा मारता. तुम्ही हा निर्णय तुम्ही स्वतःच घ्या. मी तुमचा न्याय निवाडा करायला इथं जन्म नाही घेतलेला. मला फक्त तुम्हाला मार्ग दाखवायचा आहे, दॅट्स इट. तुम्ही जे सिंगल आहात, जे अनमॅरिड आहात, तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा वेळ कशात जास्ती घालवता, तुमच्या हातामध्ये सगळ्यात जास्ती काय असतं, तुम्ही निर्णय घ्या की तुम्ही स्वतः तुमचं मनात विचार काय असतात तुमचे. तुम्ही जर का देहिक विचार करत असाल तर तुम्ही देहामध्ये पेरणी करता, हे विसरू नका. तुम्ही जेवढं जास्त देहामध्ये पेरणी कराल तेवढं तुम्हाला देहामध्येच कापणी येणार आहे, तुम्हाला नाशच येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आज मी अनेक चर्चेस पाहिलेले आहेत, मी पुष्कळ मंडळ्या पाहिलेल्या आहेत आणि मी त्यामध्ये नश्वर लोक विश्वासणारे पुष्कळ पाहिलेले आहेत की जे मेल्यानंतर स्वर्गात जाणार नाही. आम्ही पाळक वर्ग नुसतं पोचारे फिरवतो लोकांना. हे खरं आहे की तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात, आता कोणतरी मेलं आपण आम्ही म्हणतो त्या व्यक्तीला की आपण स्वर्गात ह्याला भेटूया, स्वर्गात ह्याला भेटूया, स्वर्गात ह्याला भेटूया. पण त्या पाळकाच्या मनामध्ये त्या पाळकाला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की हा स्वर्गात गेलेला नाही किंवा ही स्वर्गात गेलेली नाही. कारण ज्या प्रकारे ही व्यक्ती जगलेली आहे, तोंडामध्ये मिस्त्री आहे, तंबाखू आहे, गुटखा आहे, सिगरेट आहे, दारू आहे, व्याभिचार आहे, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. चहाड्या आहे, खोटं बोलणं आहे, वाईट वागणं आहे, वासना आहे, सगळं चाललेलं आहे. निंदा आहे, नालस्ती आहे, चोऱ्या आहेत, सगळं चाललेलं आहे. आणि तरी आम्ही म्हणतो आम्ही विश्वासणारे आहोत. मूर्तीपूजा चाललेली आहे. कधी कधी मित्रमैत्रिणींबरोबर कुठेतरी जायचं आणि मग तिथं मूर्तीच्या पाया पण पडायचं, हे पण चाललेलं आहे. आणि तरी आम्ही म्हणूया की तो व्यक्ती स्वर्गात गेलेला आहे. खोटं आहे, हे खोटं आहे संत हो. तर तुम्हाला सांगू द्या संत हो की हे आपलं एकमेव चर्च असेल की ज्या चर्चमध्ये मला तुम्हा लोकांना नरकात पाहायचं नाही, म्हणून मी एवढं तुमच्याबरोबर कडक वागत आहे. कारण मला आज काय माहिती, मला देवाकडून एक ओझं आलेलं आहे, फार जबरदस्त ओझं आहे की ह्या सर्व लोकांनी स्वर्गात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी अतिशय जास्ती तुमच्याकडे तुमच्यापर्यंत मी हे असे वचन का घेऊन येत आहे, कारण देवाचा आत्मा तुमच्याबद्दल फार पेटलेला आहे. एक प्रेमाने, आवेशाने पेटलेला आहे देवाचा आत्मा. मी नाही तर देवाचा आत्मा, देवाने मला हे सांगितलेलं आहे. मला पर्सनली विचारायला गेलं तर मला स्वतःचं तारण करणं हेच फार महत्त्वाचं वाटत आहे आत्ता ह्या क्षणाला. पण देवाचा आत्मा तुमच्याबद्दल एवढा ओझ्याने भरलेला आहे की त्याला तुम्हाला स्वर्गात पाहायचंच आहे. म्हणून संतो, तुम्ही निर्णय घ्या. जे मॅरिड आहे, जे अनमॅरिड आहे, जे माता आहेत, जे पिता आहेत, काय पण तुम्ही निर्णय घ्या की तुम्ही किती वेळ, जास्ती वेळ, किती काळ तुम्ही तुमच्या देहामध्ये पेरणी करत आहात. तुमच्या मनात विचार काय असतात, तुम्ही दिवसभर काय करता, तुम्ही निर्णय घ्या. कारण ह्याच्याने तुमच्या जीवनामध्ये नाशच येणार आहे, साडेसातीच येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कष्टच येणार आहे, तुमच्या जीवनामध्ये कर्जच येणार आहे, कर्जबाजारी पण येणार आहे, उद्ध्वस्त पण येणार आहे, मृत्यू येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये बाकी काही येणार आहे, सैतानाचं थैमानच आहे, बाकी काही नाही. पण जर का तुम्ही आत्म्यामध्ये पेरणी कराल, आत्म्यासाठी पेरणी कराल, जर का तुम्ही आत्म्यासाठी पेरणी कराल म्हणजे काय, तर जर का तुम्ही वचन वाचून, प्रार्थना करून, तुमच्या देहिक गोष्टींना ठार मारत राहिला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, प्रार्थनेद्वारे, तर तुमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद एवढा येईल की तुमचं घर भरून जाईल. तुम्हाला घर नवीन विकत मोठं घ्यावं लागेल, तुम्हाला बंगला बांधावा लागेल, तुमच्या बंगल्याच्या बाहेर 2-3 गाड्या उभ्या राहतील, तुम्हाला कळणार नाही कोणत्या गाडीमध्ये जायचं. एवढा देव तुम्हाला विपुलतेने आशीर्वाद देईल, तुम्हाला एवढं देव वैभवाने, गौरवाने भरून काढेल. संतो, निर्णय तुमचा आहे.